चला मनीषला देण्यात येतं 500 रुपयाचं बक्षीस. मनीषची फिल्डिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय स्टॉप केलं आता एका जागेवरती, जागीच स्टॉप. अभिनंदन मनीष. चेतन कदम कडून 200 रुपये. मनीष 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 चेतन कदम कडून 200 रुपये ते सुद्धा घ्यायचे. खूप चांगला एफर्ट होता. चला या स्पर्धेसाठी ज्यांचं ज्यांचं योगदान लाभले त्यांचा आपण सन्मान सर्वप्रथम घेणार आहोत. बाकी स्टार्ट झाल्यानंतर आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करूयात. ज्योती कुडू मॅडम यांच्याकडून जेकेसीसी अर्नाला 30 किती अच्छा 3000 रुपयाचं बक्षीस फायनल जिंकल्यामुळे देण्यात आलेलं आहे. जेकेसीसी अर्नाळा या संघाला 3000 रुपयाचं बक्षीस ज्योती कुडू मॅडम यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. मॅडम कडून ते बक्षीस आहे. धन्यवाद मॅडम, आपलं मनपूर्वक आभार. या सौरभ रेड्डीज लल्ला यांना ते बक्षीस सुपूर्द केलं जाते. जोरदार टाळ्या होऊन जातात मॅडम साठी. पंचगंभीर
चला काही सन्मान बाकी आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. बघा ही खेळपट्टी ज्यांनी बनवलेली आहे त्या खेळपट्टीला बनवण्यासाठी ज्यांचं मोठं योगदान राहिले असे संदीप पाटील यांना विनंती करेल आपण मंचावरती आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. संदीपजी पाटील आपण कुठे असाल प्लीज मंचावरती या. संदीप पाटील यांचा सन्मान करण्याची मी विनंती करेल. निकेत भोईर यांना. निकेत भोईर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते संदीप पाटील साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. किती सुंदर खेळपट्टी बनवली ज्या खेळपट्टीवरती सगळ्यांनी एन्जॉय केलं खेळणं. धन्यवाद संदीप साहेब आपल्या मनपूर्वक आभार. त्यानंतर प्रणील वायडा. प्रणील वायडा JKCCचा खंदा पाठीराखा आणि मागील 3 दिवसांमध्ये खूप एन्जॉय केले त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. सचिन घरत यांना विनंती करायला सन्मान करण्यासाठी आपण समोर यायचंय. प्रणील वायडा यांचा जर डान्स आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. थँक्यू प्रणील. त्यानंतर या स्पर्धेला स्पर्धेसाठी लाभलेले आमचे डीजे मास्टर मिस्टर प्रवीण यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी प्रवीण यांना विनंती करेल आपण या आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. मनोज पाटील साहेब आपण हा सन्मान करण्यासाठी या. बघा प्रवीणने मागील 3 दिवसामध्ये खूप चांगली गाणी वाजवली त्यामुळे आपल्याला थिरकायला मिळालं. आमच्या सर्वांच्या आवाजाची काळजी घेतली. थँक्यू सो मच प्रवीण आपला मनपूर्वक आभार आपण केलेल्या सहकार्याबद्दल. त्यानंतर या स्पर्धेला लाभलेले आमचे पंच ऑफिशियल अंपायर गंभीर पाटील. गंभीर पाटील आपण कुठे असाल प्लीज या. विवेक पाटील आपण सुद्धा यायचंय. सो सर्वप्रथम सन्मान केला जाईल मुख्य पंच गंभीर पाटील यांचा मी विनंती केली. गंभीर पाटीलांना आपण मंचावरती यायचं. आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विस्मय भोईर यांना विनंती करेल हा सन्मान करण्यासाठी आपण समोर यायचंय. प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांना आपण पाहतो अचूक निर्णय, ती समयसूचकता, ती निर्णय क्षमता, त्याच्या बळावरती वेगळं कमवलेलं ते नाव आणि असे उत्कृष्ट पंच म्हणजेच गंभीर पाटील यांचा केला जातो या मंचावरती विशेष सन्मान. जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात. धन्यवाद गंभीर आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. त्यांचे साथीदार आणि या स्पर्धेला लाभलेले आमचे दुसरे ऑफिशियल अंपायर पंच विवेक पाटील त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. विनेश पाटील साहेबांना विनंती करेल हा सन्मान करण्यासाठी आपण समोर यायचंय. विनेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय हा विशेष सन्मान विवेक पाटील यांचा. बघा काही खेळाडूंच्या कॅप देणं बाकी होतं. जे बाउंड्री लाईनचा जो बॅनर आहे त्याच्यावरती चेंडू आदळल्यानंतर आपण आर्या एंटरप्राइजेस यांच्याकडून कॅप ठेवण्यात आल्या होत्या त्या दिल्या जाणार आहेत. मुज्जू किती कॅप आहेत तुमच्या? अरे त्या आशूचं पकडू नको तो 10 सांगेल. तू हे 3 आहेत 3 दिल्या जाणार आहेत. द राईट फिगर इज 3. 3 चौकार 3 कॅप दिल्या जाणार आहेत. 3 मारले होते. 3 कॅप मुजम्मिल खानला मिळणार आहेत. एकदा मुज्जूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. प्रणील रेड्डी त्यांच्या शुभ हस्ते या 3 कॅप दिल्या जात आहेत मुजम्मिल खान यांना.
अरे टाळ्या वाजवा. 7 चेंडू 7 चौकार. बॅनरला 3 वेळा मारण्याचा कारनामा करणारा हा एकमेव खेळाडू आहे. त्या कॅपवरती आर्य एंटरप्राइजेस म्हणजे नयन कालुष्टे यांचा तो त्यांच्या फर्मचा लोगो आहे. अभिनंदन मुज्जू. अजून कोण उरलाय का घेण्याचं? नवयुग 11चा कोणीतरी एक खेळाडू होता, त्याने चौकार लगावलेला होता बॅनरला. आय थिंक भुवनेश खोत याने तो चौकार मारला होता. त्याच्यासाठी कॅप दिली जाणार आहे. बघा कोणाची राहिली असेल तर सांगा प्लीज. पुढील सन्मान केला जाणार आहे या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे स्कोरर. स्कोरिंग कोणी केली? मिस्टर धैर्य पाटील. धैर्य पाटील कुठे आहे? जोरदार टाळ्या होऊन जातात धैर्य पाटील साठी. अचूक स्कोरिंग आणि योग्य ती माहिती बोलण्या अगोदर आमच्यापर्यंत पोहोचवली धैर्यने आणि त्या धैर्याचा केला जातो हा विशेष सन्मान संतोष दहीबावकर यांच्या शुभ हस्ते. अभिनंदन धैर्य. अभिनंदन ना. थँक्यू. धन्यवाद. आपला मनपूर्वक आभार. JKCC स्पर्धा भरवत असताना अशा सुद्धा नवनवीन टॅलेंटला सर्वांसमोर सादर करते ही सुद्धा एक चांगली बाब आहे. सो यानंतर आपण पुढील सन्मानाकडे जाणार आहोत. या स्पर्धेसाठी लाभलेले या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे समालोचक मित्र, तब्बल 4 समालोचक या स्पर्धेला लाभले होते आणि त्यापैकी सर्वप्रथम सन्मान केला जाणार आहे. आज आपल्या बिझी शेड्यूलमधून त्याने आपला अमूल्य वेळ काढला आणि या स्पर्धेचे ते घटक झाले. आयोजन कमिटीच्या विनंतीस मान देऊन असे क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मंगेला सर यांना विनंती आहे आपण मंचावरती यायचा. आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी हा सन्मान करण्याची विनंती करेल. सचिन घरत यांना विनंती करा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. मित्र हो, समालोचन जर आवडलं असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात तुकाराम मंगेला सरांसाठी. शेवटच्या दिवसामध्ये येत असताना सामन्यांमध्ये चांगली रंगत त्यांच्या माध्यमातून आणली गेली आणि त्याबद्दल सर आपलं मनपूर्वक आभार. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल. त्यानंतर समालोचक मित्रांचा सन्मान करण्या अगोदर या मैदानाची आखणी ज्यानं केली, वारंवार ज्या ज्या वेळेला कॉल केला गेला त्यावेळेला एका आवाजामध्ये त्याने मैदानात जाऊन तो त्या लाईन्स मारल्या किंवा जिथे कमी पडेल तिथे तो पुढे आला. त्याचा सन्मान विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. असा खेळाडू आहे, या JKCचा मेंबर आहे. नाव आहे, खरं नाव सांगितलं तर तुम्हाला बक्षीस, तरी पण नाही बोलायचं. साहिल उर्फ संतूर. अच्छा, याला संतूर का बोलतात ते सुद्धा विचारायला लागेल. हरेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाणार आहे. प्रत्येक मंडळामध्ये प्रत्येक संघामध्ये असं कोण ना कोणतरी असतं, त्यातला हा एक संतूर आहे. JKCच्या प्रत्येक मॅचला पोचतो, नावं सांगण्यासाठी थांबतो. तो एवढा गोरा आहे की ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे तो संतूरने आंघोळ करतो, म्हणून त्याला संतूर नाव दिलं आहे. थँक्यू सो मच साहिल. आपण केलेले सहकार्य, या स्पर्धेला दिलेला आपला वेळ खरोखरच खूप मोठा आहे. त्यानंतर पुढील सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे एक साथी समालोचक मित्र, मागील 3 दिवस त्याने खूप चांगली साथ आम्हाला दिली आणि या स्पर्धेचा एक ते घटक बनले असे गावपाडा नवापूरमधील समालोचक मित्र कौस्तुभ मेहर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल कौस्तुभ मेहर यांना की आपण या मंचावरती यायचं. आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. कडकचा सन्मान केला जाईल. मी विनंती करेल दयानंद माळी यांना की हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. कौस्तुभचा कडक आवडला असेल तर जोरदार टाळ्यावून जातात. एकदा बोलायचंय का? बघा सुमित कदम कधी कधी बोलतो ते खरं सुद्धा बोलतो. एकदा कौस्तुभ होऊन जाऊ द्यात. पहिला सन्मान, फोटो चांगला होता. कौस्तुभ एकदा कडक होऊन जाऊ द्या.
कडक कडक स्ट्रोक. क्या बात आहे. खूप साऱ्या नाही खूप थँक्यू सो मच आपण या स्पर्धेला वेळ दिला त्याबद्दल आणि हा कडक बोलल्याबद्दल थँक्यू. त्यानंतर अजून एक आमचे साथी समालोचक मित्र जे या स्पर्धेचे एक घटक झाले त्यांचा आवाज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळाला. नवापूरमधूनच येणारा हा आवाज यावर्षी 2 दिवस समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलेत. असे अजून एक साथी समालोचक मित्र म्हणजे मृदुल मेहर यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जाईल. महेश रेड्डीज यांना विनंती करेल हा सन्मान करण्यासाठी आपण समोर यायचंय. मृदुल मेहर. मृदुलला काय बोलायला लावायचं. काय काय मृदुलचा फॅन बेस तिथे मोठा आहे. काय काय तो आलाय. कोण आलाय. मृदुल आपल्याला तो आलाय बोलायचं आहे. माझं नाही एक स्लोगन होऊन जाते. एवढे डायलॉग मारतो एक तरी डायलॉग होऊन जाते. प्लीज सगळ्यांची इच्छा आहे. मंचुरियन अरे रात्री बंद झालं मंचुरियन. कोणत्या कोणता ना त्या फ्लो मध्ये आठवतो तो आता आठवत नाही नीट. जो रन चुरा है उसको रन चुरन कहते हैं और जो मन चुरा है उसको मंचूरन कहते हैं. यस थँक्यू. याने मन चोरली आहेत लक्षात ठेवा. यस आशू काय हा बघा त्यानंतर द व्हॉइस ऑफ वसई तालुका म्हणून अंडरआर्म क्रिकेट अनेक मोठ्या कला क्रीडा कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांचा आपण सातत्याने आवाज ऐकतो असे आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्णी अर्थातच भरत मोरे सर आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय हर्षद रेड्डी साहेब आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. अक्षय सांगले JCCB आणि त्यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. आणि आता भरतदादासाठी देखील रिक्वेस्ट आहे. जो हू केला तो संपला. यस बघा हुकला तो संपलाच्या पुढचं सुद्धा आहे. माहित आहे का तुम्हाला. काय माहित आहे. हुकल्यानंतर संपायचं नाही अजून कणकरून उभं राहायचं. येऊ दे कितीही तुफान किंग इज बॅक. काय म्हणायचं ज्यावेळेला हुकला तो संपला येईल त्यावेळेला किंग इज बॅक है ना. तर तुमच्यासाठी हुकला तो संपला व्हायला हवं. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी डाव तुझा येतात जमविशी जपून आपुली खेळी. काळ करीप गोलंदाजी संकट चेंडू फेकी भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना जर चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि चपळ जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला. जो हुकला तो संपला. थँक्यू सो मच. धन्यवाद साहेब. हा एंटरटेनमेंटचा पार्ट होता थोडा वेगळा होता पण हुकला तो संपल्याच्या पुढे खरोखर बोला द किंग इज बॅक. तुम्हाला ज्या ज्या वेळेला वाटेल ना की आपण हुकलोय संपलोय त्यावेळेला उभं राहायचं ताठ मांडणे समोर सगळ्यांच्या आणि सांगायचं नेव्हर फेल किंग इज बॅक. किंग इज बॅक. चला या पुढे आपण जाऊयात. व्हिडिओ एडिटर शिवम कदम. शिवम कदम खूप चांगले व्हिडिओ त्याने बनवले. शिवम साठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्यात. तू पण काहीतरी म्हणणार ना. चांगले चांगले व्हॉइस त्यामध्ये टाकतो. प्रणील वायडा यांना विनंती करेल आपण सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. पणाला काहीतरी सांगायला पाहिजे होतं आपण. पणाने एन्जॉय केलं तेवढं कोणी नाही केलं. पणे बघ एक डान्स आता थकलाय. आले का स्टार्ट आली.
त्यानंतर अक्षय सांगले यांच्याकडून पारितोषिक आहे. कॉमेंटेटर भरत मोरे सर, तुकाराम मंगेला सर आणि पंच गंभीर पाटील सर यांच्यासाठी जीपे आहेत. 1000 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे. इंडिव्हिज्युअल पारितोषिक आहे, प्रत्येकाला 1000 आहेत. त्यानंतर कॅमेरामॅन, ड्रोन कॅमेरा ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी ग्रँड फिनालेसाठी आपण पाहिलं असे एक्सटेन परेरा साहेब, आपण देखील यायचे आपला देखील आयोजकांच्या वतीनं ड्रोन शूट आपण पाहिला, एक चांगलं दृश्य आणि त्यांचा हा सत्कार केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. मी महेंद्र पाटील सरांना विनंती करतो आपण या. महेंद्र पाटील सर आमचे गुरुवर्णी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा परेरा साहेब आणि त्यांचा हा मुख्य मंचावर हा स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा देखील सन्मान केला जातोय. त्यानंतर पुढील सत्कार ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी आपल्याला डीजे उपलब्ध करून दिला असे हर्षद रेड्डी साहेब आणि त्यांचा देखील आम्ही सत्कार करणार आहोत. मी विनंती करतोय हर्षद रेड्डी दादा आपण यायचंय, निकेत भोईर दादा आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते, ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी आपल्याला डीजे उपलब्ध करून दिला, आमच्या आवाजाची खऱ्या अर्थानं काळजी घेतली आणि 3 दिवसामध्ये ह्या डीजेचा खऱ्या अर्थानं आपण तो आवाज ऐकला. त्यानंतर मंडप डेकोरेटर्स परेश दहिबावकर आणि पप्या नाही आहे, विजेंद्र दहिबावकर. मंडप डेकोरेटर्स आणि दयानंद माळीसाहेब आपल्याला मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते. मंडप डेकोरेटर्स अर्थात स्वतः आयोजक आहेत, प्रचंड मोठी मेहनत आणि स्वतः एक चांगले खेळाडू परेश दहिबावकर आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं मंडप डेकोरेटर्स म्हणून हा यथोचित सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. ह्या स्पर्धेची गोड आठवण सीझन 4 आणि सीझन 4चं हे मेन्शन केलेलं JKCC एक युनिक आणि आकर्षित करणारं हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा देखील गौरव केला जातोय. त्यानंतर पुढील सत्कार सी लाईट्सचे सर्वेसर्वा चेतन कदम. चेतन आपण देखील यायचं आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं यथोचित सन्मान केला जाईल. प्रवीण पाटील साहेब आपल्याला मी विनंती करतो आपण या आपल्या पोया या नावाने एक प्रवीण दादाला वेगळं प्रेम आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सी लाईट्सचे सर्वेसर्वा अर्थातच चेतन कदम. लाईट्स अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहिलंय, परंतु JKCCचं लाईट्स आणि ते आकर्षण काही वेगळं असतं. रानोबा इव्हेंट्सचे सर्वेसर्वा अर्थातच मयुरेश भोईर. रानोबा इव्हेंट्स नयन कालुष्टे आपण यायचे आपल्या शुभ हस्ते. रानोबा इव्हेंट्स आणि त्याचे सर्वेसर्वा अर्थातच आहेत का बघा, ते बिझी आहेत, यायचे एकाने थोडासा वेळ काढा. मयुरेश भोईर साहेब त्यांचे ऑपरेटर आहेत आणि ते येत आहेत. नयन कालुष्टे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा मुख्य मंचावर यथोचित सन्मान केला जातोय. पुढील सत्कार दीपेश पाटील साहेब. दीपेश पाटील साहेब आपण देखील या आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही यथोचित सन्मान करतोय. मी विनंती करतोय ज्योती कुडू मॅडम आपण यायचं आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. ज्योती कुडू मॅडम आपण या.
त्यानंतर पुढील सत्कार हितेश वासुदेव पाटील, आयोजक आहेत स्वतःने प्रचंड मोठी मेहनत, प्रत्येक मैदान बनवण्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची प्रचंड मोठी मेहनत राहिली आणि त्याचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय सचिन दादा घरात आपण या. सचिन दादा घरात आणि त्यांच्या शुभ हस्ते आयोजक आहेत त्यानंतर अक्षय सुतार, प्रचंड मोठी मेहनत त्याची देखील राहिली. अक्षय सुतार आपण देखील यायचं, आपला देखील आयोजकांच्या वतीनं आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय राकेश ठाकूर साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. पुढील सत्कार हेमंत पाटील साहेब, हेमंत पाटील साहेब आपण देखील यायचं, आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं. राकेश दादा आपल्याला विनंती असेल आपण या, आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. त्यानंतर पुढील सत्कार सिद्धार्थ डोके दद्दू, हे संपूर्णतः आमचे आयोजक आहेत आणि आयोजकांनी घेतलेली ही संपूर्णतः मेहनत आणि त्या बळावर त्यांचा देखील वैयक्तिक सत्कार केला जातोय. संतोष दहिबावकर, संतोष दादा आपण यायचं, आपल्या शुभ हस्ते दद्दूचा मुख्य मंचावर सत्कार केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान मुख्य मंचावर असणारे मान्यवर अर्थातच किसन माने साहेब, आपल्याला मी विनंती करतो आपण यायचं, आपल्या शुभ हस्ते संतोष दहिबावकर, संतोष दादा आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं यथोचित सन्मान केला जाईल. त्यानंतर पुढील सत्कार आमची टेक्निकल टीम अर्थातच पाटील नेटवर्क्स, पाटील नेटवर्क ह्या स्पर्धेला तब्बल 3 कॅमेऱ्याशी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं लाईव्ह थेट प्रक्षेपित केली आणि पाटील नेटवर्क्सचे सर्व अर्थातच नितेश पाटील आज अवेलेबल आहेत आणि नित्या स्वतः येतात. नित्या आपण यायचंय, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला देखील मुख्य मंचावर स्वागत सन्मान केला जाईल. हरेश्वर पाटील साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते हा आमची संपूर्णतः टेक्निकल टीम, प्रचंड मोठी मेहनत, नीट अँड क्लीन क्वालिटी, दूध का दूध, पाणी का पाणी, ही पाटील नेटवर्कची एक वेगळी ओळख राहिली. पालघर जिल्ह्यातील एक मोठा ब्रँड म्हणून सातत्यानं पाटील नेटवर्क या चॅनलकडे पाहिलं जातं. पुढील सत्कार त्या अगोदर मी विनंती करतोय चेतन कदम आपण या, आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. हा स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात सचिन दादा घरत, मुख्य अतिथी आणि खऱ्या अर्थानं JKCC संघाचा पाठीचा कणा म्हणून या व्यक्तीकडे पाहिलं जात आहे. अर्थात सचिन दादा घरात आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं यथोचित सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. बघा आयोजकांची रिक्वेस्ट आहे, सचिन दादा हा आयोजनाबद्दल खऱ्या अर्थानं आपण स्वतः आयोजक आहेत, प्रचंड मोठी मेहनत खऱ्या अर्थानं अगदी वर्षभराची प्लॅनिंग आहे आणि या आयोजनाबद्दल कशा प्रकारे आपण उल्लेख कराल? नाही, खरोखरच मी अगोदर पण सांगितलं की ह्या सगळ्या मुलांची मेहनत आहे ती, चेतन आणि टीम सगळ्यांची, आम्ही काय फक्त सपोर्टर म्हणून असतो, पण खरी मेहनत त्यांचीच आहे आणि त्यांच्यासाठी एकदा खरोखर आमच्या सगळ्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांनी दिवसाची रात्र केलेली आहे, त्यांनी दिवसाची रात्र केलेली आहे खरोखरच, कारण ते रात्री जास्त जागतात आणि दिवसा जास्त झोपतात, असं आहे. 4-4, 5-5 वाजेपर्यंत झोपून यांना पाणी मारणं, सगळी तयारी करणं, जवळजवळ महिनाभरापासून आपण जसं लग्न सोहळा साजरा करतो त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला इकडे मेहनत करावी लागते. तर अशीच मेहनत ते पुढे करत राहतील. चेतन, तुमच्या सगळ्या टीमचे खूप खूप आभार.
यस, धन्यवाद. जास्त वेळ नाही आपल्याकडे. आणि चेतन दादाने खऱ्या अर्थानं सचिन दादाने चांगला उल्लेख केला. एक वेळेस लग्न समारंभ परवडतात, परंतु ह्या प्रकारचे आयोजन, जबरदस्त मॅनेजमेंट, जबरदस्त सीझन 4 मध्ये येत असताना हा सोहळा आपण पाहिला. त्यानंतर आपण डायरेक्टली आता दोन बंधू आहेत, भूषण ठाकूर साहेब आणि राकेश ठाकूर साहेब, आपण दोघांनी एकत्रित यायचं. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं स्वागत सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय जितेंद्र पाटील अर्थातच मुन्ना आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. हा ठाकूर बंधू आणि त्यांचा मुख्य मंचावर हा स्वागत सन्मान केला जातो. मल्हार स्पोर्ट्स आणि त्यांचा देखील ह्या स्पर्धेसाठी आर्थिक देणगी लाभलेली आहे. मल्हार स्पोर्ट्सचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत सन्मान करणार आहोत. हार्दिक आपण यायचंय, हार्दिक आणि प्रेम आपण दोघांनी यायचंय. मल्हार स्पोर्ट्सचा सत्कार आपण प्रणिल रेड्डीज दादा आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. हा स्वागत सन्मान केला जाईल. त्यानंतर आपण आता डायरेक्टली सांघिक पारितोषिके, वैयक्तिक पारितोषिके आहेत आणि त्या दिशेनं वळतोय. संपूर्ण आता खेळाडूंना मी विनंती करतो आपण मंचाच्या जवळ यायचे. सगळ्या खेळाडूंना विनंती, आपण मंचासमोर या. 4, 5, 6च्या चिट टाकल्या जाणार आहेत. त्यामुळे 4, 5, 6 म्हणजे सुपर 6 मध्ये जे पराभूत झालेले संघ आहेत त्यांनी यायचंय. कोण कोण होतं? टीम हुंडा वॉरियर्स, तेजस 11, प्ले बॉयज आणि आगाशी. राईट, प्ले बॉयज, हुंडा वॉरियर्स, तेजस 11. नाही, तिघांनी येऊ द्या, त्यानंतर चलत. आगाशी, मायकल तू येतोय ना? या लवकर. नयन कुठे? नयन, तेजस 11 या लवकर. पहिले या दोघांना उचलण्याची संधी देऊयात. मायकल, भौमिक, कोणता नंबर येईल? 5, 6 6 नंबरचा मानकरी म्हणजे 6 नंबरचा किताब ज्या संघाला जातोय प्ले बॉयज. चला, मी विनंती करेन प्ले बॉयजला आपण यायचंय. 6व्या क्रमांकाचं बक्षीस देऊन आपला गौरव करण्यात येईल. मी विनंती करेल संतोष दहीबावकर यांना विनंती करेल 6व्या क्रमांकाचं बक्षीस देऊन आपण गौरव करायचा आहे टीम प्ले बॉयजचा. परेश दहीबावकर यांना, संतोष दहीबावकर यांना विनंती करेल आपण हे बक्षीस देण्यासाठी यायचंय. प्ले बॉयज खूप चांगला खेळ आपण करून दाखवलात. शेवटच्या क्षणाला थोडे कमी पडलात, पण सुपर 6 पर्यंतचा आपला खेळ खरोखर कौतुकास्पद राहिला, गौरवास्पद राहिला. त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर 5व्या क्रमांकाचा किताब ज्या संघाने पटकावलाय, संघाचं नाव आहे टीम आगाशी. मायकल आहे ना? दयानंद माळी साहेब आपण हा किताब देण्यासाठी यायचे. दयानंद माळी साहेब 5व्या क्रमांकाचा मानकरी टीम आगाशी. त्यानंतर 4थ्या क्रमांकाचा मानकरी राहिलेला संघ, संघाचं नाव आहे हुंडा वॉरियर्स तेजस 11. हुंडा वॉरियर्स तेजस 11 या संघाचा गौरव केला जातोय. महेश रेड्डीज यांच्या शुभ हस्ते हा गौरव केला जाईल. 4th क्रमांकाचा मानकरी, मागील वर्षाचा चॅम्पियन, यावर्षी सेमीफायनल मध्ये आव्हान संपुष्टात आलं. सेमीफायनल नव्हे, सुपर 6 मध्ये.
खूप खूप अभिनंदन हुंडा वॉरियर्स तेजस 11. नेक्स्ट सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक इंडिव्हिज्युअल प्राइजेस दिले जातात. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे? रोहन पाटील. अजून बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा किताब दिला जाणार आहे. खेळाडूचं नाव बघा, तीन नाव आहेत. रोहन पाटील, मनीष इंदळेकर आणि अमोल वांगड. कोणाला जाईल? ज्यानं केलं सर्वात जास्त वेळेला यशस्वी अटेंड त्याला हा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जातोय. नाव आहे रोहन पाटील. मी विनेश पाटील यांना विनंती करेल हा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा किताब देण्यासाठी समोर यायचे. रोहन या. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटसाठी टी शर्ट नितेश घरत यांच्याकडून, सायकल SSC 2000 ची बॅट त्यांच्याकडून, बॅट राजन स्पोर्ट्स आणि जी किट बॅग आहे, किट आहेत क्रिकेटिंग किट, त्याच्यामध्ये स्लीव्ज आणि बाकी सर्व बाबी हँडग्लोव्ज राजन स्पोर्ट्स यांच्याकडून. सो ते देऊन गौरव करण्यात येणार आहे. रोहन यांना विनंती करेल आपण या किताबाचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात रोहन पाटील यांच्यासाठी. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आगाशीच्या अगेन्स्ट झालेली फिल्डिंग ही सर्वोत्तम फिल्डिंग होती टीम JKCC अर्नाळाची. शूट सुद्धा आहेत. जोरदार टाळ्या होऊन जातात रोहनसाठी. खूप चांगला क्षेत्ररक्षणाचा नजारा त्यांना पेश केला, त्याबद्दल त्याचा केला जातोय. आणि शूज आहेत ते BC बॉईज कडून. सो त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मी हरेश्वर पाटील साहेबांना विनंती करेल हा किताब देण्यासाठी यायचं आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे? बेस्ट बॉलर 5 विकेट 4 विकेट 4 विकेट 3 खेळाडू 5-4-4. बॉलरचं नाव बघा, 3 नावं देतो, ऑप्शन देतो. मुकेश फ्रॉम आगाशी, सागर फ्रॉम सायबा, नयन फ्रॉम दत्तगुरु नवापूर. येस, कोण? ज्याच्या नावे आहेत 5 विकेट. खेळाडूचं नाव मिस्टर मुकेश यादव फ्रॉम आगाशी. लवकर या, लवकर. चला या. मुकेश यादव यांना दिला जाणार आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब. त्याच्यामध्ये बक्षिसं आहेत. बेस्ट बॉलर टी शर्ट नितेश घरत यांच्याकडून, सायकल LD रेसॉर्ट यांच्याकडून, बॅट इंडियन स्पोर्ट्स कडून आणि किट राजन स्पोर्ट्स यांच्याकडून. चला एकदा बाजूला तुम्ही, म्हणजे त्यांचा एक चांगला फोटो येईल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मुकेश यादव साठी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट.
चला बेस्ट बॉलर दिला गेला. आता बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. भरपूर सारी नावं आहेत. खिताब आहे. सायकल रणजितदादा पाटील यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. टी शर्ट नितेश घरत नंतर मिळणार आहेत. नमो स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट आहे आणि क्रिकेटिंग किट राजन स्पोर्ट्स यांच्याकडून. विस्मय भोईर यांना विनंती करेल हा किताब देण्यासाठी यायचं आहे. आणि या किताबासाठी नॉमिनेशन किती आहेत? बेस्ट बॅट्समन 81 79 68 60. 81 79 68 60. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. खेळाडूचं नाव मिस्टर वैभव पाटील फ्रॉम आगाशी. वेट. वैभव पाटील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. प्लीज कम. एक मिनिट वैभव, एक मिनिट थांबा सर. चला वैभव आपण मंचावरती यायचंय. हा गेम प्लॅन नयनचा आहे जाणून बुजून तुला थांबवण्याचा. प्लीज या आपण मंचावरती. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट चा किताब देऊन आपला गौरव करण्यात येईल विस्मय भोईर यांच्या शुभ हस्ते. चला विनोद बिस्तूर कोहली यांच्या स्मरणार्थ ही सायकल होते, त्यामुळे मी विनंती करेल की दोन्ही SSC 2000च्या बॅचचे मेंबर्स नयन आणि संतोष आपण सुद्धा जॉईन व्हा. जोरदार टाळ्या होऊन जातो वैभव पाटील यांच्यासाठी. इंजरी नंतर खूप मोठा कमबॅक आणि त्यानंतर या इंडिव्हिज्युअल प्राइजचे ते झालेत विनर. या स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिकाचा खिताब दिला जाणार आहे. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ, त्या संघाला आपण या मंचावरती आमंत्रित करणार आहोत. तो संघ या मंचावरती येण्या अगोदर सगळ्यांना माहीत आहे त्या संघाने या मैदानावरती केलेला खेळ कसा होता. त्या संघाने या अगोदर किती स्पर्धा ते पराभूत झाले होते, क्वालिफाय होण्यासाठीचा संघर्ष किती मोठा होता, किती वेळा ते अंडररेट झाले होते. पण JKCC अर्नाला बिग बॅश लीग मध्ये त्याने मनाशी केलेला दृढ निश्चय, केलेली मेहनत, खेळामधलं दाखवलेलं डिसिप्लिन आणि या साऱ्या बाबींच्या बळावरती भल्या संघांना त्याने धूळ चारली आणि तो संघ सेमीफायनल पर्यंत दाखल झाला. त्या संघाला आपण या मंचावरती आदरपूर्वक आमंत्रित करणार आहोत. संघाचं नाव आहे आई बारुंडा 11. प्लीज कम. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. सगळ्यांना विनंती आहे या टीमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. खूप चांगला खेळ त्यानं या स्पर्धेमध्ये केलाय आणि ते ठरत आहेत तृतीय क्रमांकाचे मानकरी. मी ज्योती कुडू मॅडम यांना विनंती करेल हा किताब देण्यासाठी आपण समोर यायचंय. बघा मेडल नमन स्पोर्ट्स कडून आणि एकता स्पोर्ट्सच्या कॅप तुम्हाला नंतर दिल्या जाणार आहेत. आशू पुढे या. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ त्यात. आयोजन कमिटीची विनंती आहे की आशूशी चर्चा करायची. पण त्यांची खास म्हणजे मला कोणी सिद्धार्थ डोकेने सांगितलं नाही आणि चेतन कदमने सुद्धा म्हटलं आशूशी चर्चा करायची. वेळ थोडा जास्त केला तर त्यामुळे कोणाची चर्चा नाही केली, पण आशूशी करावी लागेल. मेडल त्या 9 खेळाडूंसाठी नमो स्पोर्ट्स कडून. कॅप तुम्हाला विथ इन अ बिग किंवा शॉपवरती मिळतील एकता स्पोर्ट्स कडून. आशू एक फोटोशूट झालाय का? फोटोशूट झाल्यानंतर आशूशी चर्चा करूयात. अभिनंदन आशू.
आई बारुंडा 11 फायनली टॉप 3 सेमीफायनल पर्यंतचा प्रवास. किती आनंदी आहेस आणि कसं वर्णन करशील संघाच्या परफॉर्मन्सचं? मला खूप आनंद वाटतोय का आज सगळ्या पोरांची मेहनत होती, त्यामुळे एकत्र आले, एकत्र खेळले. आणि याच्या पहिले आम्ही जेवढे टुर्नामेंट खेळलो पराभूत होत होतो आम्ही. पहिल्या 1-2 सामन्यामध्येच आम्ही पराभूत होत होतो. आमच्या काही चुका होत्या, आमच्या मिसअंडरस्टँडिंग होत्या आणि जे आमचे होते, आपले होते, आम्ही ज्यांना आपलं मानत होतो ते आमच्या मागे भरपूर नावं ठेवत होती का हे असे खेळतात, हे तसे खेळतात. आज मी एवढं सांगेल, आमची पोरं किंवा आमची फॅमिली, जी आमची टीम आहे ते आम्ही फॅमिली मानतो. मी मानतो, आमचे मेंटॉर आहे, मॅनेजर आहे, सगळेच आहेत ते आमची फॅमिलीसारखे आहेत आणि खूप चांगला परफॉर्मन्स केला त्यांनी. त्याच्याबद्दल मी खूप आभार आहे. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी. ओके, तुमचा फॅन तो एव्हरग्रीन प्लेअर आहे, म्हणजे क्रिकेटसाठी कधी केव्हाही कसंही कुठेही अवेलेबल होतो. सो यानंतर द्वितीय पारितोषिक की मॅन ऑफ द सिरीज? मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे? सचिन घरत यांना विनंती करेल हा किताब देण्यासाठी. आपण याचा आपल्या शुभेच्छा किताब दिला जाईल. रेफ्रिजरेटर तेजस कांबळे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे. त्यानंतर किटबॅक स्पोर्ट चेंज यांच्याकडून, क्रिकेट सेफ्टी किट राजन स्पोर्ट्स यांच्याकडून, नितेश घरत यांच्याकडून टी शर्टचे नंतर दिलं जाणार आहे आणि मल्हार स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट आहे. सो इतकी सारी बक्षीस मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आहेत. चेतन कदम आपण सुद्धा हे बक्षीस देण्यासाठी थांबायचे. इतकी सारी बक्षीस आहेत. कोण कोण आहे या रेसमध्ये? रेसमध्ये भरपूर जण आहेत आणि त्याच्यामध्ये 3 ऑलराऊंडर आहेत. 3 ऑलराऊंडर आहेत. वैयक्तिक आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी झाले का तुम्ही? आपण मागे या. मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, टोटल 86 पॉइंट्स, 86 पॉइंट्स आहेत. मी पॉइंट्स यासाठी म्हटलं कारण पॉइंट म्हटल्यानंतर प्रश्नचिन्ह अनेकांच्या चेहऱ्यावरती येतील. 86 पॉइंट्स. त्याने बॉलिंग केली, त्याने बॅटिंग पण केली. 4 मेंबर्स आहेत, 4 पैकी 3 ऑलराऊंडर आहेत. त्यात 3 जणांनी बॉलिंग केले, बॅटिंग केले, सगळं काही केलंय. खेळाडूचं नाव नन अनदर दॅन कोण कोण? पाण्यापे कोणतरी बोलले, कोण नाही? JKCC अर्नाला बिग बॅश लीग मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मिस्टर 7 एक साथ बोला, मुझम्मिल खान. 7 चेंडू 7 चौकार, 81 धावा, 1 विकेट, 86 पॉइंट्स. मुझम्मिल खान ठरतोय मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. चेतन कदम आपण सुद्धा जॉईन व्हायचंय. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. त्याने पहिल्या दिवशी सांगितलं प्रदोष नव्हते आणि तेव्हा जबाबदारी खूप मोठी आली होती. पार पाडलं आणि जो काही खेळ केला तो खरोखर कौतुकास्पद. सी फॉर्मॅटमध्ये असा विक्रम करणारा एकमेव खेळाडू ज्याने 7 बॉल 7 चौकार लगावल्यात. तेजस कांबळे यांनी अभिनंदन केलेलं आहे मुझम्मिलचं आणि एका हाताने उचलून नेला तरच फ्रीज भेटणार, कंडिशन अप्लाय. नयनला मुज्जू बद्दल 2 शब्द बोलायचे. मी डोकरादेव क्रिकेट क्लबच्या वेळेस एक्झिबिशन मॅचच्या वेळेस मी मुज्जूला बोललो होतो की मुज्जू तुझी तब्येत किती आणि तू बोलतो किती. मुज्जूनी आज तब्येतीप्रमाणे त्यांनी 7 बॉल 7 चौकार मारून त्याची तब्येत प्रूव्ह करून दाखवली आहे की तब्येतीवरती काहीच डिपेंड नसतं. छोटा पॅकेट बडा धमाका.
हा आहे साहेबाचा वन अँड ओनली मुजम्मिल खान. अभिनंदन मुज्जू, खूप चांगला खेळ आपण करून दाखवला, त्याबद्दल आपलं कौतुक. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 वेळा बोलला होता आम्ही टॉप 3च्या पुढे जात नाही. त्याने प्रयत्न केले, त्याचे प्रयत्न दिसून आले. त्याच्या या अवॉर्डमुळे, त्याला जो अवॉर्ड मिळाला त्याच्यामध्ये ते दिसून आले होते, फायनलपर्यंत पोहोचले होते. आता जास्त वेळ न घेता आपण जातोय. द्वितीय क्रमांकाचा खिताब ज्या संघाने पटकावलाय त्या संघाला आपण आमंत्रित करणार आहोत. द्वितीय क्रमांकासाठी काय काय आहे? 1 दिवसाचा ॲक्वा पॅलेस रिसॉर्टचे 10 तिकीट्स, 9 प्लेयर्सना 9 टी शर्ट जयू स्पोर्ट्स रविकांत गरत प्रशांत गरत यांच्याकडून, 9 प्लेयर्सला कॅप आर्या एंटरप्राइजेस यांच्याकडून, आणि या किताबाचा मानकरी बक्षीस आहे ते वेगळं आहे, ते कापलेलं नाही आणि ट्रॉफी पण आहे. आणि त्या किताबाचा मानकरी संघाचे नाव बॅक टू बॅक 2 टुर्नामेंटमध्ये फायनलमध्ये येण्याचा त्याने कारनामा केलाय. थोडक्यात हुकलेत पण त्याने फायनलला एफर्ट टाकलेत. संघाचं नाव आहे टीम साहेबा. प्लीज कम, बिग राउंड ऑफ क्लॅप्स. 2000 टाळ्या होऊन जाते त्या टीमसाठी. ॲक्वा पॅलेसचे ओनर आदरणीय किसनजी माने साहेब यांना विनंती करेल आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय. ही आकर्षक ट्रॉफी जेकेसीसी बिग बॅश लीगची देऊन गौरव केला जाईल टीम साहेबाचा. खूप खूप चांगला परफॉर्मन्स. 14 टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ त्या टीमसाठी. रनर अप टीम आहे, झुंज शेवटपर्यंत दिली आहे. प्रत्येक संकटावरती मात करत असताना झालेत ते उपविजेते या स्पर्धेचे. बघा जेकेसीसीने आज सगळ्यांना बोलतं केलंय. त्यांनी सांगितलं की त्या आयुष नाईकनं काहीतरी बोलायचंय. ओल्ड गोल्ड सगळे. नयन कालुष्टे यांच्या हातून या कॅप दिल्या जातील. नयन, आर्या एंटरप्राइजेस चे ओनर नयन कालुष्टे एका कॅप्टनच्या हातात द्या, त्याच्या डोक्यात घालून कॅप्टनच्या हातात द्या. आयुष नाईक, जेकेसीसीची विनंती, आपण काहीतरी बोलायचं आहे. संघ जिंकलाय, फायनलमध्ये पराभूत झालेत, पण त्यांची विश आहे, त्यांची विनंती अशी. या आयुष, सगळ्यांच्या माहितीसाठी हा समालोचक आहे, उगवता सितारा आहे, एक हुशार आहे आणि चपळ, म्हणजे त्याला लगेच सगळ्या गोष्टी कॅप्चर करण्याची म्हणजे त्याच्यामध्ये एक वेगळी कला आहे. सो आयुष, जेकेसी संघाची विनंती की तू या स्पर्धेबद्दल आणि संघाच्या यशाबद्दल बोलावंस. स्पर्धा तर खूप चांगली आहे. तिकडनं एंट्री केली असं वाटलं की मी वानखडे स्टेडियम मध्ये आलोय. इकडनं 4 स्पीकर या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा मी बघतोय, आणि शार्प्या आणि जे स्काय शॉट होते आणि सायबा टीमचं तर म्हणजे तर मी खूप मोठा फॅन आहे. किती पण मी स्टेट लेवलला गेला तर हा अंडरआर्म क्रिकेट मी विसरणार नाही आहे. हा अंडरआर्म क्रिकेट प्रशांत घरतनी चालू केलेला, तो आज कुठे पोहोचला. हा अंडरआर्म क्रिकेट मी विसरणार नाही आहे. आणि जेकेसीसीचा स्पर्धा आयोजन 1 नंबर केलाय, मला तर आवडला. आणि सायबा टीमला तर मी कधी विसरणार नाही आहे. सायबाचा मी खूप मोठा फॅन आहे, आणि भरत सरांचा पण. जाता जाता हृदयस्पर्शी वाक्य. थँक्यू सो मच. बघा एवढा या मुलाला एवढ्या मोठ्या पटलावरती बोलण्यासाठी एवढा कॉन्फिडन्स आणि एवढा स्पष्टोक्तपणा आहे. जोरदार टाळ्या आयुष्यासाठी होऊन जाऊ द्यात एकदा. जेकेसीच्या सर्व गोष्टींचा उल्लेख जितक्या चांगल्या पद्धतीने नाही केला तेवढा त्यांनी केलाय काही गोष्टींचा. अंतिम विजेतेपद देण्या अगोदर अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच
महेश रेड्डीज साहेबांना विनंती करेल. जयश्री रेड्डीज आहेत का इथे? महेश रेड्डीज आणि जयश्री रेड्डीज यांना विनंती करेल आपण याचा आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिला जाणार आहे. आणि मॅन ऑफ द मॅच साठी आहे तरी काय, तर मॅन ऑफ द मॅच ची बॅट. आता ही बॅट कोणाकडून स्पॉन्सर करण्यात आली आहे? मल्हार स्पोर्ट्स, सायली रेड्डीज. अच्छा, म्हणजे रेड्डीज कुटुंबियांकडून हे बक्षीस दिलं जाणार आहे. मला एक क्षण आठवला, पण त्या क्षणाला आठवण्या अगोदर हा मानकरी कोण आहे मॅन ऑफ द मॅचचा, त्या खेळाडूला आपण आमंत्रित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल, खेळाडूचं नाव मिस्टर सौरभ रेड्डीज. अरे मॅन ऑफ द मॅच तुला भेटली, ये. बघा असाच होता 2019 साली खंबाळ्यामध्ये स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज होता प्रणय म्हात्रे. त्याच्या वडिलांच्या शुभास्ते त्याला मॅन ऑफ द सिरीजचा किताब दिला होता आणि तिथून प्रणय म्हात्रे आजपर्यंत कधीही म्हणजे असा लो परफॉर्मिंग प्लेअर राहिला नाही. कधी कधी बॅटपॅच आले, पण त्या खेळाडूचं नाव आजही वसई तालुक्याच्या अष्टबल खेळाडूंच्या यादीत मानाने घेतलं जातं. आज सौरभ रेड्डीजला सुद्धा तो योग आला त्याच्या फॅमिलीच्या वतीनं हे बक्षीस घेण्याचा. खूप खूप अभिनंदन लल्ला, खूप खूप अभिनंदन सौरभ. ॲक्वा पॅलेस कडून हा फ्री पास उद्याच जा. आणि अवंती हाईट्स कडून 2 लाखाचं हे डिस्काउंट वाउचर. आमचे संदीप वाडान फाउंडेशनचं हे टी शर्ट, नमोचं मेडल. म्हणून 3 जणांना बोलवलं की सगळं घेता येईल, एकट्याला नसतं जमलं. धन्यवाद. वीर वायडा आणि चिन्मय बोराडे. वीर आणि चिन्मय दोघांनी यायचंय. बोंबाडे, चिन्मय आणि वीर दोघे आहेत का? लवकर या. या दोघांसाठी मेडल आहे. ते मेडल यासाठी जेकेसी सपोर्टर म्हणून त्यांचा एक विशेष सन्मान केला जाईल हे मेडल देऊन. चला या लवकर. कुठे गेले? असे मध्ये या, मध्ये. सिद्धार्थ डोके, चला तुम्ही देण्यासाठी यायचंय. हर्षद फोटो काढ. प्रत्येक संघामध्ये असे सपोर्टर असावे ज्यांच्या येण्यानं, त्यांच्या असण्यानं तो एक आधार मिळावा. आणि या दोघांसाठी जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. कधी केव्हाही जेकेसी संघासाठी ते उपस्थित असतात आणि त्यांचा इथे सन्मान केला गेला. बघा लकी ड्रॉ बाकी होता, 3 चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत. चला लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या बघूयात. व्ही पॉवर सोल्युशन, वैभव भगत यांच्याकडून. आम्ही 3 दिवस टाकतो, आमची नाही लागली. चला या, कोण काढणार आहे? संतोष दैबावकर काढतायत. पहिली चिठ्ठी, नाव योम पाटील नवापूर. नाही, आता कोण असणार आहे? पण आता भरपूर चिठ्ठ्या अशा निघतील की नाहीये बोलावं लागेल. गोलू साहेबा, गोलू साहेबा इथे तरी अविनाश टाकायचंस. इथे तरी या या या, बक्षीस द्याल. एक फोटो नंतर चालेल. ज्योती पाटील जुना कोळेवडा त्या असतील, आहेत का? गेल्या? नाही, बहीण नाही चालत. इथे आधार कार्ड. नव्या पाटील ते पण गेल्या. अशा वेळेला जाणं योग्य नव्हे. संकेत महाडिक, गोलूला पहिलं बक्षीस द्या. सौरभ रेड्डीज, चला बक्षीस देण्यासाठी यायचंय. कोण आहे बघा? प्रेम घरत. प्रेम, अरे आहे हो, किती मोठा हास्य चेहऱ्यावरती. तू पण तसंच का? क्या बात आहे, खूप खूप अभिनंदन. चला या, कोण आहे? प्रेम घरत. प्रेम घरतला सुद्धा बक्षीस द्यायचंय. अजून एक चेतन कदम द्या पटकन. दुसरं कोण आहे नाव? सिद्धार्थ जेकेसीसी. अरे पण याच्या डोके कुठे लिहिलंय? जेकेसीसी लिहिलं नाही तर यांना कसं द्यायचं? या सिद्धार्थ डोके. चला 3 लकी ड्रॉ झाल्यानंतर आपण अंतिम विजेतेपदाकडे जाणार आहोत. ज्या अंतिम विजेतेपदाचा मानकरी
आमचं 3 दिवसात नाही आलंय. ठीक आहे, काय हरकत नाही. व्हीबी पॉवर सोल्युशन, आपला मनपूर्वक आभार. आपण खूप चांगल्या मनाने कदाचित हा इनिशिएटिव्ह घेतलेला असावा आणि त्यामुळे सगळ्यांना याचा आनंद लुटता आलाय. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 मध्ये आलेल्या 24 संघांचा मनापासून आभार, आलेल्या सर्व प्रेक्षकांचा मनापासून आभार, आमचा महिला वर्ग त्यांचं मनापासून आभार. आपण इतक्या रात्रीपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या या कार्यक्रमाला जी काही दाद दिलीत, जो काही या स्पर्धेचा उत्साह वाढवलाय त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. या आयोजन कमिटीमधील सर्व मेंबर्स त्या सगळ्यांचा मनापासून आभार. आमचे सर्व पुरस्कर्ते, सर्व स्पॉन्सर्स त्यांचं मनापासून आभार. वसई विरार बॉक्स सेंटर ऑफ क्रिकेट असोसिएशन त्यांचं मनापासून आभार. आमचे समालोचक मित्र आपलं मनापासून आभार. आमची ब्रॉडकास्टिंग टीम पाटील नेटवर्क आपलं मनापासून आभार. आमचे डीजे मास्टर प्रवीण आणि त्यांची संपूर्ण टीम मनापासून आभार. लाईट्स, स्पायरो आणि संपूर्ण ग्राफिक्स त्यांचं मनापासून आभार. मंडप डेकोरेटर्स आपलं मनापासून आभार. शाळेचं मनापासून आभार. जुना कोळीवाड्यातील ग्रामस्थांचा मनापासून आभार. ऑल स्पोर्ट्स त्या सगळ्या स्पोर्ट्सचा मनापासून आभार. चुकून माकून जर का कोणाचा आभार मानायचा राहिला असेल तर त्यांची पहिली दिलगिरी आणि त्यानंतर त्यांचा आभार. महिला मंडळाचं केलं, 2 वेळा बोललो म्हणजे काय, महिलांना 2 वेळा म्हटल्यानंतर थोडंसं राग नाही येणार. आणि आतापर्यंत उपस्थित राहिलेले सर्व हे मान्यवर त्यांचा मनापासून आभार. सगळ्या खेळाडूंचा मनापासून आभार. आणि अखेरकार या JKCC अर्नाळा बिग बॅश लीगच्या अंतिम विजेतेपदाकडे घेऊन जातोय. या अंतिम विजेतेपदाचा मान ज्या संघाने पटकावला त्या संघाला आदरपूर्वक या मंचावरती आमंत्रित करतोय. द चॅम्पियन टीम ऑफ दी JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 सीझन 4 and the team name is JKCC अर्नाळा. निकेत भोईर यांना विनंती करेल आपण हे बक्षीस देण्यासाठी समोर येतात. त्यांच्या सोबतीने सर्व मान्यवर आपण सुद्धा जॉईन व्हा. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. 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 श्रीराम वंदन त्याच्या चरणा. JKCC लेडीज आपण आला तरी चालतील. या ऑल गर्ल्स अँड वुमन्स प्लीज आपण या. अशी संघाने तुम्हाला विनंती केली, आपण आला तरी चालेल. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग खूप चांगल्या रीतीने पार पडली. वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट, खूप चांगली टुर्नामेंट झाली. सगळ्यांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्यात आणि या स्पर्धेचा आता शेवटचा दिवस आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतो. थँक्यू सो मच. प्रभू श्रीराम